सात फेब्रुवारी आला, हो 7 फेब्रुवारी आला, निळ्या झेंड्यांनी आसमंत भरला. माई मातेचं नाव घेताच जल्लोष जगभर पसरला. जय भीम, जय भीम, रस्त्यावर नारा घुमला. जय भीम, जय भीम, भीमसैनिकांचा आवाज झाला. कष्ट त्याग संघर्षाची प्रथा, आई रमाईची अमर गाथा, भीमाच्या पाठीशी उभी राहिली, समतेसाठी अख आयुष्य वाहिली. नार पाडून प्रकाश वाढला, दलितांचा आवाज जगासमोर मांडला. मुखरा, मुखरा, 7 फेब्रुवारी आला, निळ्या झेंड्यांनी आसमंत भरला. रमाई मातेचं नाव घेताच जल्लोष जगभर पसरला. भीमसैनिक रस्त्यावर आला. हा प्रचंड अशा प्रकारचा त्याग आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आपली माता आहे, ही आपली आई आहे. आणि मला अशा प्रकारे आपल्याला विचारायचं आहे की आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी ही समाजामध्ये दुफळे निर्माण करत आहोत असं आपल्याला वाटतं का, असं मला विचारायचं आहे. हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हाला वाटतं का की आम्ही या ठिकाणी समाजामध्ये ही दुफळे निर्माण केलेली असं वाटतं का आपल्याला? अजिबात नाही. परंतु या ठिकाणी अशा प्रकारे कंडी निर्माण केलेली आहे की ही भारतीय बौद्ध महासभा जी आहे समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करत आहे. अजिबात समाजामध्ये दुफळी निर्माण करत नाही, कारण ही माता आहे आणि ही माता सर्वांना घेऊन चालण्याचं काम करत आहे. तेव्हा ज्यांना ज्यांना पटलं, ज्यांना ज्यांना आवडलं ते सर्व बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधव या ठिकाणी या अगदी उत्स्फूर्तपणे माता महारमाईच्या या जयंतीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहात. माता रमाई आंबेडकरांच्या 128व्या जयंतीचं औचित्य साधून उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्राथमिक शाळा या मैदानामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा एक संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यांचाच मेघानंद जाधव यांचा हा अगदी चांगला उत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला हा कार्यक्रम उद्या आयोजित करण्यात आलेला आहे. तेव्हा सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, हा कार्यक्रम आपण यशस्वी करून दाखवावा अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये माता रमाईची जयंती दरवर्षीप्रमाणे पुन्हा चांगल्या प्रकारे मोठ्या उत्सवात हो एवढी सदिच्छा बाळगून मी या ठिकाणी माझे 2 शब्द समाप्त करतो व सर्व पूर्णावासियांना माता रमाई जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिमतीने घडला इतिहास नवा, तिच्या हिमतीने घडला इतिहास